नमस्कार. IVC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आजचा आपला विषय असणार आहे महाराष्ट्रात होणाऱ्या जंगलतोडीची आणि या जंगलतोडीमुळे उद्भवणाऱ्या ज्या वन्य प्राण्यांचं शहरामध्ये, गावामध्ये वाढणारं किंवा शिकार करण्याचं वाढलेलं प्रमाण ह्या संदर्भात. नुसताच महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री असणाऱ्याने एक जी.आर. जारी केला की जंगलामध्ये 1 कोटी शेळ्या सोडल्या जातील आणि या शेळ्यांच्या जीवावरती जंगलातील वाघ, बिबटे, सिंह, तरस, लांडगे हे त्याचे भक्षक करून त्यांचं पोट भरण्याचा किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतील. पण आजच्या या सगळ्या ज्या काही भौगोलिक किंवा रचना आहे, भौगोलिक जी रचना आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल आज बिबट्यांची संख्या वाढली आहे का, हे एक अधांतरित गणित आहे. म्हणजे हे वन विभाग सांगतं की ज्या वन विभागाचे फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा सामाजिक वनीकरण विभाग असेल किंवा वन विभागामध्ये किंवा वन खात्यामध्ये जेवढे काय हे जंगल विषयासंदर्भातले खाते असतील की त्यांचे फॉरेस्ट अधिकारी किंवा त्यांचे रेंजर ऑफिसर सांगतात की बिबट्यांची संख्या वाढली. जर निश्चितच बिबट्यांची संख्या वाढली असं त्यांना वाटत असेल तर एकीकडे मोर, लांडोरी, ससे यांची देखील संख्या कोणामुळे कमी झाली हे सुद्धा रेंजर ऑफिसर, वन खात्यातील जे अधिकारी आहेत ह्यांनी सांगावी. कारण एकीकडे जी.आर. काढलाय 1 कोटी शेळ्या जंगलामध्ये सोडायचं आणि दुसरीकडे जी.आर. काढलाय जंगलतोडीचा विषय. म्हणजे एकीकडे जंगल तोडायचं आणि सोडलेल्या शेळ्या ह्या कुठे सोडायच्या? जंगलामध्ये नेऊन सोडायच्या. कुठल्या? तोडलेल्या जंगलामध्ये, जिथं काहीच नसणार अशा ठिकाणी. ज्या अधिकाऱ्यांच्या कालखंडात ससे, तरस, लांडोरी, मोर यासारख्या गोष्टीची तस्करी झाली, खुलेआम कत्तली झाली, त्याच्या रेव पार्ट्या जंगलातील वन विभागाच्या ऑफिसमध्ये काही ठिकाणी घडल्या, काही ठिकाणी घडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एकीकडे 30 कोटी वृक्षारोपण, 1 कोटी वृक्षारोपण, PWDच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, एक झाडांची 3500चे 3600 रुपये किंमत देऊन 2-2 हजार झाडांच्या वृक्षारोपण करायचं आणि दुसरीकडे जंगलतोडीचा प्रस्ताव द्यायचा आणि शहरात वावरणाऱ्या बिबट्यांना भोजन मिळावं म्हणून एकीकडे शेळीपालन 1 कोटी शेळी पालनाच्या माध्यमातून किंवा शेळी पालनांच्या ह्यांच्या माध्यमातून 1 कोटी शेळ्या खरेदी करून ते वन विभागच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य सरकार ह्या शेळ्या सोडणार आहे. म्हणजे हे कितपत योग्य आहे? कारण जंगलामध्ये सर्व भक्षक प्राणी म्हणजे उंदरापासून हत्तीपातूर जर बघितलं तर ते सर्व एकामेकाच्या ह्याच्यावरतीच आधारित असतात. म्हणजे जसं की उंदीर काही झाडपाला किंवा काही कंदमुळे खाऊन जगत असेल जंगलात तर त्याच्या आधारावरती साप, रानमांजर या गोष्टी अवलंबून असतात. त्या सापावरती मोर, लांडोरी ह्या गोष्टी अवलंबून असतात. त्या मोरावरती कोल्हे, तरस, लांडगे अवलंबून असतात. त्या लांडग्यांच्यावरती छोटे मोठे बिबटे हे आधांतरित असतात. ह्या बिबट्यांचे एक परिपूर्ण बिबट्या आणि त्यासाठी वाघेरी पट्टा असणारा वाघ, हा वाघ बिबट्यावर सुद्धा अवलंबून असतो. वाघावरती आणि कोणतं अवलंबून असतं, गिधड असतं. अशा अनेक गोष्टी एकामेकावरती अवलंबून आहेत. पण ह्या गोष्टी अवलंबून असताना सरकारला सगळं समजतं, पण सरकार न समजण्याचा एक विडा घेतलेला आहे. हे सरकारला माहिती आहे जंगलतोडी कशासाठी हवी आहे, तर त्यांना त्या जागा कब्जा करायच्या आहेत. त्या जागेवर मोठमोठे मॉल उभे करायचे आहेत, मोठमोठ्या हॉटेल्स उभे करायचे आहेत, जंगल टुरिझम उभ्या करायचे आहेत. आमदारांना ते वाटप करायचं आहे. त्या आमदारांच्या वाटपातून त्यांना तिथं जागा, त्यांना फॉरेस्टसाठी जंगलात राहण्यासाठी गेस्ट हाऊस बांधायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक विचार केला तर जंगलात होणारी जी शिकार आहे आणि शिकार कोणाच्या माध्यमातून होतं? जंगलात आज रानडुकराची शिकार होते, जंगलात आज मोरांची शिकार होते, जंगलात आज सस्यांची शिकार होते, जंगलात आज मध्ये तर देवरुखसारख्या ठिकाणी, साखरपा यासारख्या ठिकाणी, संगमेश्वराच्या ह्यासारख्या ठिकाणी किंवा चिपळूण ह्या ठिकाणी बिबट्यांचे पाय अर्धे अर्धे कट केलेले असायचे, मुंडकी नसायची, काही ठिकाणी कातडी टाकलेले मांसाचे गोळे असायचे.
मग हे करतं कोण? मग हे फॉरेस्ट अधिकारी करतात काय? हे रेंजर ऑफिसर ज्यावेळी त्यांच्या वन विभागाच्या गाडीतून जंगलामध्ये फिरत असतात त्यावेळी ते करतात काय? काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्याच रेव पार्ट्या चालतात. मग हे सगळं मुख्यमंत्र्यांना माहीत असताना किंवा हे सगळे सिस्टीमला माहीत असताना सिस्टीम त्यांच्यावर कारवाई न करता शेळ्या नेऊन सोडून तिथं काय करणार आहे? 1 कोटी शेळ्या तिथं नेऊन सोडण्यापेक्षा 1 कोटी शेळ्याचं वाटप शेतकऱ्यांना केलं तर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चांगला होईल. आज जुन्नरसारख्या ठिकाणावरून बिबट्यांची संख्या वाढली असं शेतकरी सांगतात किंवा तिथलं प्रशासन सांगतं. का सांगतं? तर त्याच्यामागं एक सायकॉलॉजी आहे, की पूर्वी जुन्नरला इतकं मोठं जंगल होतं. आज ते जंगलाचं आय-टी विभागा किंवा आय-टी पार्कमुळे पुण्याचा विस्तार फार वाढलेला आहे. पुण्याचा विस्तार आता जंगलापतूर गेलेला आहे. मग हे वाढलेलं जंगलतोडीमुळे किंवा ह्या वाढलेल्या शहरीकरणामुळे आणि जंगलतोडीमुळे ह्या बिबट्यांची संख्या आज शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये जाऊन त्यांचं वास्तव्य निर्माण झालेलं आहे. आणि हे वास्तव्य होत असताना शेतकऱ्यांच्या ऊसात वास्तव्य त्यांना शेतकऱ्यांच्या ऊसात वास्तव्य मिळत असताना त्यांना त्या तिथं कोणत्याही प्रकारचा धोका आज अखेरपासून उद्भवत नाही आहे. त्यामुळे जुन्नरच्या ऊस शेतीतल्या बिबट्या आणि जंगलातला बिबट्या ह्यामध्ये आता फरक राहिलेला आहे. त्यांना जुन्नरच्या ऊस शेतीतील बिबट्या ज्यावेळी शेतकरी पाणी पाजण्यासाठी, शेतीत ऊस दाबण्यासाठी किंवा चारा काढण्यासाठी जातो, त्यावेळी बिबट्या शेतकऱ्यांना दिसतो किंवा शेतकऱ्यांच्यावर हल्ला करतो. आता काल परवाच शासनानं अनेक जी आर काढला, बिबट्याच्या हल्ल्यात जर शेतकरी मरण पावला तर त्याला 10 लाख आणि त्याच्या घरातल्यासनी सरकारी नोकरी. मग इतके बंधनं तयार किंवा इतके नियम तयार करण्यापेक्षा त्याच्यावरती चांगल्या प्रकारे उपाययोजना काय होईल? जंगलतोडीला कसा पूर्णविराम मिळेल? जंगलात फिरणारे जे घुसखोर आहेत, जे शिकारी आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई होईल? या संदर्भात शासन कधी निर्णय घेणार? या सगळे निर्णय घेत असताना का नुसता जुन्नरच्या ऊस शेतीतील बिबट्या ह्याचा कांगावा करून आता 1 कोटी शेळ्यांचं कर्ज महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावरती चढवायचं आहे आणि ह्या शेळ्यांची चमडी आणि कातडीच परत बघायला मिळतील आपल्याला. ह्यासुद्धा फस्त करून टाकतील. मग ते अधिकारी असतील, शासकीय यंत्रणेतील लोकं असतील किंवा सरकारमधील आमदार, मंत्री महोदयसुद्धा असतील किंवा या मंत्री महोदयांचे जे कार्यकर्ते आहेत त्या विभागातले, त्या भागातले, महाराष्ट्रातले ते सुद्धा त्या ठिकाणी या शेळ्या गप करतील. 1 कोटी शेळीचं वाटप जंगलात करण्याअगोदर 1 कोटी शेळी वाटप शेतकऱ्यांना केलं तर त्याचा निश्चित फायदा होईल. कारण ज्यावेळी बिबट्या एखाद्या पद्धतीने शेळ्यावर हल्ला करेल, ज्या 1 कोटी शेळ्या संपतील. पण हे बी माहीत असलं पाहिजे, की बिबट्या हा नरभक्षक जरी प्राणी असला, म्हणजे जरी तो मांस खात असला, तर तो मांस न खाता तो फक्त रक्तच पितो आणि मांसाचा गोळा तिथंच ठेवतो. त्यामुळे तो जुन्नरच्या जंगलातून पुण्याच्या शहरात यायला त्याला फार वेळ लागणार नाही किंवा राधानगरीच्या जंगलातून त्याला कोल्हापूरच्या शहरीकरणात यायला फार वेळ लागणार नाही. ह्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील किंवा करायला हव्यात, ह्या सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री दररोज एक नवीन नियम काढतात, दररोज एक नवीन नियम त्याला फॉलोअप करतात, त्याला नियमावली बसवतात. पण मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व गोष्टीकडं दुर्लक्ष न करता मुख्यमंत्री कशा पद्धतीचा असला पाहिजे, हे राज्याला पारदर्शकता मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी आपण निवडून येतो आणि ज्यावेळी आपण निवडून आल्यानंतर ज्यावेळी सरकारला किंवा शासनाच्या ध्येय धोरणावर आपण एक विशिष्ट प्रकारचं निर्बंध घालतो, त्या निर्बंधातून खरंच त्या वस्तुनिष्ठतेचं किंवा त्या परिणामकारक गोष्टीचं राज्यावर किती विघातक परिणाम होतील किंवा जनतेवर किती विघातक परिणाम होतील याचासुद्धा